नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राची सुरुवातच करतोय महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता 2,47,00,000 महिलांना देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जवळपास 5 लाख महिलांनी केवायसी पूर्ण केलं नाहीये आणि म्हणून त्यांना हा लाभ देण्यात अडचणी येत आहेत. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय आणि त्यामुळे 5 लाख महिलांचा निधी विभागाकडेच पडू नये. बातमी पुणेकरांसाठी महत्त्वाची आहे. पुण्यातील भिडे पूल आणखी 1.5 महिना बंदच राहणार आहे. सदाशिव पेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येतोय. त्यामुळेच 6 जून पर्यंत हा पूल बंद ठेवण्यात येणार होता. मात्र प्रत्यक्षात या पादचारी पुलाचं काम केवळ 20%च पूर्ण झालंय. त्यामुळे महामेट्रोनं आता 15 ऑगस्ट पर्यंत पूल बंदच राहणार असं जारी केलंय. पुणेकरांनंतर बातमी संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं नुकताच एक महत्त्वाचा GR जाहीर केलाय आणि त्यानुसार शालेय बस चालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. शिवाय दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मद्यपान तसंच अंमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्याचे निर्देश आहेत. शाळांनी अशा चालकांची नियुक्ती करताना अत्यंत काटेकोरपणे पार्श्वभूमी तपासणी करावी असे आदेशच शिक्षण विभागाने दिलेत. बस चालकांची पार्श्वभूमी तपासणी करणं बंधनकारक असणार आहे. दर आठवड्याला मद्य आणि अंमली पदार्थ तपासणी केली जाईल. प्रत्येक शालेय बसमध्ये GPS यंत्रणा आणि कॅमेरे अनिवार्य करण्यात आलेत. पालकांनी चालकाची ओळख आणि तपासणी माहिती शाळेला देणं बंधनकारक आहे. महिला बस चालकांची नियुक्ती प्रोत्साहित करण्याचे निर्देशही देण्यात आले. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे कोरोना संदर्भात. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता शाळकरी मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अगदी चिंतेची बाब ठरतीये. शाळकरी मुलांना सुद्धा कोरोनाचा धोका निर्माण झालाय. मात्र कसा, पाहूयात. कोरोना वाढला, मुलांना सांभाळा. कोरोनामुळे वाढलं पालकांचं टेन्शन. उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा सुरू झाल्या आणि त्यातच कोरोनाची पुन्हा एंट्री झालीय. त्यामुळे SARS-CoV-2 या व्हायरस पासून मुलांना सांभाळण्यासाठी आता शाळांबरोबरच पालकांनाही पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. IMFच्या माहितीनुसार मुलांमध्ये कोणत्या साथीच्या रोगांचा प्रसार होतोय, पाहूयात. आजारांची साथ, लहान मुलांना धोका. देशाच्या रुग्णसंख्येत लहान मुलांचं प्रमाण 13%. मुलांमध्ये कोरोना आणि पोटाच्या आजाराचा वेगानं प्रसार. लहान मुलांना विषाणूजन्य संसर्गाचा धोका जास्त. OPD विभागात पोटाच्या विकारांनी ग्रस्त मुलांचं प्रमाण सर्वाधिक. मुलांमध्ये डायरिया, अतिसुस्ती, डिहायड्रेशन, मळमळ आणि उलट्या अशी लक्षणं अधिक. देशात कोरोना रुग्णांची संख्या 5,000च्या वर गेली आहे आणि दुसरीकडे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. पावसाळ्याचे दिवस आहेत, टेम्परेचर, पावसाळ्याचे दिवस या सगळ्यांमुळे जे काही आजार 7,000 होत असतात त्याच्याबद्दलच्या सगळ्या सूचना आरोग्य विभागाच्या यंत्रणेने दिलेल्या आहेत. त्या माध्यमातून त्याच्यावरती योग्य मॉनिटरिंग केलं जाते. दरम्यान पालकांनी आणि शाळा प्रशासनानं मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते पाहूयात. मधुमेह, हृदयरोग, दमा किंवा इतर आजार असणाऱ्या मुलांवर विशेष लक्ष ठेवावं. मुलांना मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सवयी लावाव्यात.
मुलांनी पाण्याची बाटली किंवा जेवणाचा डबा इतरांना देणं टाळावं. शाळांमध्ये हवेशीर खोल्या, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था असावी. दरम्यान कोरोनाच नाही तर पावसाळ्यात इतर साथीच्या आजारांचा संसर्गही मोठ्या प्रमाणावर होत असतो. त्यामुळे अशी कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळल्यास तिकडे दुर्लक्ष न करता मुलांवर तातडीने उपचार करणं कधीही योग्य. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा आता बदल करण्याचा निर्णय उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं घेतलाय. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या 3 ऐवजी 4 फेऱ्या होणार आहेत. शिवाय व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येणाऱ्या जागांचे अर्ज हे महाविद्यालयांबरोबरच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिले जातील. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी होणार आहे. यवतमाळमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या झाली आहे. यवतमाळच्या संकटमोचन रोडवरती ही घटना घडली आहे. तर सूरज घटाळे असं या मृत तरुणाचं नाव आहे. प्रेयसीच्या आधीच्या प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं त्याचा काटा काढलेला आहे. हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. चाकूनं वार करून अगदी शरीराची अक्षरशः चाळणी करण्यात आलेली आहे. तर इकडे पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यात सुद्धा राडा झालेला आहे. कासरसई इथे जमिनीच्या वादातून एका वकिलानं पिस्तुलाचा धाक दाखवत शेतकऱ्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. वकील संदीप भोईर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात शेतजमीनच्या हक्कासंदर्भात वाद झाला आणि या वादातून भोईर यांनी स्वतःकडील परवानाधारक पिस्तूल बाहेर काढून शेतकऱ्यांवर फिरवली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर नंदुरबार जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय आणि पावसामुळे नदी नाल्यांना अगदी पूर आलेला आहे. सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस झाला. चांदसैली या घाटात परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीला पूर देखील आला. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नदीला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे. नंदुरबारमधील दृश्य आपण पाहतोय. अगदी पहिल्याच पावसामध्ये नदीला पूर आलेला आहे. पावसाचा तडाखा नंदुरबार जिल्ह्याला बसलेला आहे. म्हणून याचा परिणाम शेती पिकांवर सुद्धा होणार असल्याचं बोलण्यात येतं. जातोय लातूरमध्ये. घरकुल योजनेचा सर्वे करताना महिला ग्रामसेवक आणि त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी पैसे घेतल्याचं लातूरमध्ये समोर आलंय. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील कौळखेड इथे ही घटना घडली. प्रत्येक अर्जदाराकडून 300 रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर लातूर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा सर्वे चालू आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांना आता उदगीर पंचायत समितीकडे केलेली आहे. सुट्टी आहे. आज हा कोणते सर्वे होत आहे तर त्यांनी म्हणतात की बाबा मी प्रायव्हेट माणूस आणलेला होता सर्वे करायला. माझा तो जो मानधनावर तो माणूस करतो त्याला पैसे देण्यासाठी हा माणूस 300 रुपये प्रमाणे मी बोललेला आहे आणि प्रत्येकाने 300 रुपये या सर्वेला दिलेच पाहिजे, अन्यथा कोणाचाही सर्वे केला जाणार नाही. राज्यभरातील महिलांच्या छळाचे प्रकार काही कमी होताना दिसतच नाहीये. आता अजून एक असाच प्रकार घडलेला आहे. फेब्रुवारीपासून ओंकार कदम या भाजप पदाधिकाऱ्यानं महापालिकेच्या वैद्यकीय महिला अधिकाऱ्याचा छळ केल्याचा आरोप होतोय. घटना घडली आहे पुण्यामध्ये. तर या प्रकरणी आता महिला आयोगात तक्रार दाखल केल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे. अखेर महापालिकेनं भाजप पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनी अक्षय कांबळे आणि ओंकार कदम या दोघांच्या विरोधात पत्रक काढलेलं आहे. महापालिकेतील जे काही अधिकारी कर्मचारी आहे सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही, त्यांचा जे सुरक्षा आहे तशी जबाबदारी माझी आहे आयुक्त म्हणून. तर
महिला अधिकारी असेल किंवा पुरुष अधिकारी असेल, जर कोणीही जर त्यांच्यावर हे केलं, दमदाटी केला, तर मी नक्कीच कारवाई करणार, कारण ते माझी जबाबदारी आहे, प्रशासकीय तसेच नैतिक पण. त्या मॅडमनी ते 3 महिन्यापूर्वी त्यांच्या संबंधित जी तक्रार केली होती व त्या दिवशी त्यांच्या दालनात केबिनमध्ये जाण्यापासूनचा आणि बाहेर येण्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे. माझ्याबरोबर महिला पदाधिकारी होत्या, पुणे पोलीस होते, सुरक्षा रक्षकचे विटकर साहेब म्हणून होते, त्यांचे महिला कर्मचारी होत्या. तर एवढं असताना मी त्यांना दांबून ठेवणं किंवा मी आरेरावीची काय शिवीगाळ केली किंवा दमदाटी केली, हे आतमध्ये कॅमेरे आहेत. माझी पण महिला आयोगांना विनंती आहे की महिला आयोगाने ह्या मॅडमनी जे विक्टम कार्ड भ्रष्टाचार बाहेर येऊ नये. आणि या सगळ्या सविस्तर घडामोडीनंतर आता इतरही राज्यात नेमकं काय घडतंय या सगळ्यांचा अगदी झटपट आढावा. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती मुंबईतील शिवतीर्थ इथे ही बैठक पार पडणार आहे. राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना नेमका कोणता कान मंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर मुंबईत झळकलेत. 8 कोटी मराठी जनता आणि मुंबई परप्रांतीयांच्या घशात जायच्या आधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं अशी मागणी करणारे बॅनर गिरगावात दिसतात. एकत्र येऊन मराठी लोकांना वाचवा असंही त्यावरती लिहिण्यात आलंय. गिरगाव चर्च, ठाकूरद्वार या ठिकाणी हे बॅनर दिसत आहेत. तर रायगड पालकमंत्रीपदावरून आता महायुतीमध्ये वाद चिघळलेला आहे. पुन्हा एकदा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र तोरवेंनी सुनील तटकरेंवरती जहरी टीका केलेली आहे. सुनील तटकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असं घणाघात तोरवेंनी केलेला आहे. तर तटकरेंनी राजीनामा दिला तर मी देखील राजीनामा देईल असं आव्हान तोरवेंनी दिलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विमान अखेर रात्री उशिरा जळगावमधून उडालं. एकनाथ शिंदे जळगाव दौरा पूर्ण झाल्यानंतर मुंबईला रवाना होणार होते. मात्र वैमानिकांना तब्येतीचं कारण देत विमान उड्डाण करण्यास नकार दिला. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी विमान कंपनीशी संवाद साधला. त्यानंतर एकनाथ शिंदेंचं रखडलेलं विमान उडालं. आज देशभरात बकरी ईदचा उत्साह पाहायला मिळतोय आणि याला कुर्बानीची ईद असंही म्हटलं जातं. मुस्लिम बांधवांनी सकाळीच नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. हा सण जगभरातील मुस्लिम साजरा करतात. बकरी ईद हा सण इस्लाम धर्मातील हज यात्रेच्या समाप्तीच्या निमित्तानं साजरा केला जातो. दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी केली आहे. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज अदा करतात. गेल्या 35 वर्षांपासून शिवसेना ही प्रवेश बंदी हटवण्यासाठी घंटानाद आंदोलन करत असते. बकरी ईद निमित्त शिवसेनेचे दोन्ही गट शिवाय हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करणार आहेत. बकरी ईद पार्श्वभूमीवरती येवल्यातील पोलिसांच्या वतीनं शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला. यावेळी SRPF, येवला पोलीस तसंच होमगार्ड रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. बकरी ईद सण हा शांततेत साजरा करावा असं आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलं. एसटी महामंडळानं आता खासगी क्षेत्राच्या सहकार्यांचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतलेला आहे. महामंडळाच्या ताफ्यातील विविध जागांचा वापर हा सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीनं करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाचा महसूल वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आयोगाची तयारी असल्याची माहिती आहे. तर 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सगळ्यांच्या निवडणुका घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले. पश्चिम रेल्वेवरती पुढील 3 दिवस रात्रकालीन मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आजपासून सोमवारपर्यंत मध्यरात्री 12:45 ते 3:15 ब्लॉक असेल. यामुळे आज शेवटच्या 2 चर्चगेट ते विरार गाड्या रद्द होणार आहेत. उद्या सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक असेल.
आणि आता एक महत्त्वाची बातमी सविस्तरपणे पाहूयात. निवृत्त कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता आता बंद होणार आहे. होय, असा दावा करण्यात आलेला आहे. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का? सरकारनं असा निर्णय घेतलाय का? याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदलली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता डीए मिळणार नाही असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. असा अचानक का निर्णय घेण्यात आलाय? खरंच या दाव्यात तथ्य आहे का? कारण देशभरात लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए, पेन्शन, सरकारी सेवा मिळतात. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. केंद्र सरकारनं वित्त कायदा 2025 अंतर्गत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ आणि वेतन आयोग सुधारणा यासारखे निवृत्तीनंतरचे फायदे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली. डीए म्हणजे महागाई भत्ता. या संदर्भात माहिती सरकारकडून मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं या मेसेजची पडताळणी करण्यासाठी सरकारकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आम्हाला काही माहिती हाती लागली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डीए सुरूच राहणार. सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणार आहे. डीए संदर्भातली पॉलिसी सरकारनं बदललेली नाही. कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकल्यास परिणाम होतो. निवृत्ती वेतनाचे फायदे रोखून ठेवले जातात. मात्र सगळ्याच निवृत्त कर्मचाऱ्यांना डीए मिळणार नाही असा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. सीसीएस पेन्शन कायदा 2021 मधील नियम 37 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानुसार कर्मचाऱ्याला गैरवर्तनासाठी काढून टाकलं असल्यास निवृत्ती वेतनाचे लाभ मिळणार नाही. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होत नाही. शिवाजी शिंदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई.